श्री स्वामी समर्थ. स्वामी फक्त तुम्हीच या यूट्यूबच्या माझ्या चॅनलवर मी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. कृपया माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे, ते जर तुम्ही प्रेस केलं तर तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आज मी तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत त्याच्यामधलं दिव्य ग्रंथ आहे आणि त्याच्यामधलं सिद्ध मंगल स्तोत्र याचं महत्त्व आणि त्याचा अर्थ सांगणार आहे. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी यांच्या उपासनेतील सिद्ध मंगल स्तोत्र हे अत्यंत पवित्र आणि प्रभावी स्तोत्र मानले जाते. हे रोज संध्याकाळी किंवा सकाळी वाचल्याने सर्व अडथळे दूर होतात. हे स्तोत्र तुम्ही 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा किंवा 11 वेळा तुम्हाला जितकं शक्य असेल तितक्या वेळा मनोभावे पठण केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. शारीरिक मानसिक त्रासापासून मुक्ती मिळते. हे स्तोत्र श्रीपाद श्रीवल्लभ यांचे आजोबा, आईचे वडील बाप्पाणाचार्युलू यांनी रचलेले असून यात श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य रूपाचे वर्णन दिलेले आहे. हे स्तोत्र याचं नावच आहे सिद्ध मंगल स्तोत्र. सिद्ध म्हणजे हे ऑलरेडी सिद्ध आहे, त्याला सिद्ध करण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. आणि ह्या स्तोत्र वाचण्यासाठी जास्त असे कडक नियमसुद्धा नाही आहेत. तुम्ही अगदी कधीही कोठेही मनापासून ह्या स्तोत्राचं पठण करू शकता. आणि मंगल म्हणजे सर्व मंगल होण्यासाठी, आपल्या सगळ्या मानसिक शारीरिक आर्थिक अडचणी, दरिद्रता दूर होण्यासाठी, संकट दूर होण्यासाठी, आपली कामं मार्गी लागण्यासाठी, सर्व मंगल होण्यासाठी अत्यंत पवित्र असं हे स्तोत्र आहे. आता मी तुम्हाला ह्याचा अर्थसुद्धा सांगणार आहे. श्रीमदनंता श्री विभूषिता अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंडा श्री विजयी भव. आता पहिल्या 2 ओळी मित्रांनो मी तुम्हाला वाचून दाखवल्या. याचा अर्थ अप्पल लक्ष्मी नरसिंहराज शर्मा जे श्रीपाद श्रीवल्लभांचे वडील होते, हे श्रीमान अनंत आणि लक्ष्मी देवीने विभूषित आहेत. त्यांचा विजय असो. हे श्रीपादा, आम्हाला विजय आणि कीर्ती प्रदान करा. श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंडा श्री विजयी भव. श्री विद्याधरी, राधा, सुरेखा या तिघी बहिणी आहेत श्रीपाद श्रीवल्लभांच्या आणि त्या श्रीपाद श्रीवल्लभांच्या हातावर राखी बांधतात. अशा श्रीपादांचा विजय असो. माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंडा श्री विजयी भव. माता सुमती ही श्रीपाद श्रीवल्लभांची आई आहे आणि तिच्या वात्सल्याने किंवा प्रेमाने पोषित झालेल्या श्रीपादांचा विजय असो. सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बाप्पाणाचार्युनुत श्रीचरणा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंडा श्री विजयी भव. सत्य ऋषीश्वर यांची कन्या बाप्पाणाचार्युलूंची पत्नी म्हणजे हिच्या पुत्राकडून बाप्पाणाचार्युलूंकडून वंदनीय चरण असलेल्या श्रीपादांचा विजय असो. सावित्रिकाटकचन पुण्यफल भारद्वाज ऋषी गोत्र संभवा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. पिठापूरमध्ये श्रीपादांचा जन्म झाला. त्या ठिकाणी 2000 वर्षापूर्वी भारद्वाज ऋषींनी सावित्री काटकचयन नावाचं एक महान यज्ञ केला होता आणि त्या यज्ञाच्या पवित्र प्रसादाच्या रूपात श्रीपाद अवतरित झाले. अशा श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो, जो विष्णुदेवांच्या अशा दत्त रूपाच्या विजयाची कीर्ती संपूर्ण विश्वात पसरवतो. दौचौपाती देवलक्ष्मी गणसंख्या बोधित श्रीचरणा,
जय विजयी भव दिग्विजयी भव श्री खंडा श्री विजयी भव. श्रीपाद जेव्हा भिक्षा मागायचे तेव्हा ते दौ चौपाती देवलक्ष्मी असे म्हणत भिक्षा मागायचे. खरं तर त्याने 2 चपाती मागितल्या नव्हत्या, तर या गूढ वाक्यात 2 चौपत्री लक्ष्मी जे क्रमांक 2 4 8 9 देतो, या क्रमांकाद्वारे सर्व शक्तिमान गायत्री देवीचे आवाहन केले जाते. अशा श्री गुरु श्रीपाद राजांचे जय जयकार असो. पुण्यरूपिणी राज अंबा सुदगर्भ पुण्यफल संजाता. जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंडा श्री विजयी भव. श्रीपादांची आजी राजांबा ज्यांचे नातू स्वतः श्रीपाद आहेत, त्यांच्या गुणांबद्दल आपण काय म्हणू शकतो. सुमती महाराणींना जन्म देऊन राजांबाने त्यांचे मातृत्वातून मोठे पुण्य मिळवले आहे. अशा श्री गुरु श्रीपाद राजांचे जय जयकार असो. सुमती नंदन नरहरी नंदन दत्त देव प्रभू श्रीपादा. जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंडा श्री विजयी भव. सुमती महाराणी अप्पलराज शर्मा यांच्या घरी दत्तदेव स्वयं श्रीपाद रूपात जन्म घेतला आणि अशा प्रकारे बाप्पाणाचार्य स्वतः आणि सामान्य लोक खूप भाग्यवान आहेत. अशा श्री गुरु श्रीपाद राजांचे जय जयकार असो. पीठिका पुरा नित्य विहारा मधुमती दत्ता मंगल रूपा. जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंडा श्री विजयी भव. दत्त महाराजांची एक गूढ शक्ती असलेल्या मधुमतीच्या मदतीने श्रीपाद स्वतः त्यांच्या जन्मापूर्वीपासून आणि समाधीनंतरही दररोज गुप्तपणे फिरत असतात. अशा श्री गुरु श्रीपाद राजांचे जय जयकार असो. विष्णुदेवांच्या अशा दत्त रूपाच्या विजयाची कीर्ती संपूर्ण विश्वात पसरली. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.